हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट हा बघतोय. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचे एक्सपेरिमेंटल सेटअप आणि त्याच्या थ्रू आपण इंटरफरन्स पॅटर्न कशा पद्धतीने ऑब्झर्व करू शकतो हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. थोडक्यात आपण पाहिलेले मॅक्झिमम इंटेन्सिटी अँड मिनिमम इंटेन्सिटी मीन्स डार्क फ्रिंजेस अँड ब्राईट फ्रिंजेस हे आपल्याला कसे ऑब्झर्व होतात वेन टू वेव्ज or intersect or superpose on each other. That time crest and crest or overlap on each other. That time crest or trough on trough or overlap or superpose on each other, we get the constructive interference. If crest on trough or trough on crest असं जर सुपरइम्पोजिशन होत असेल, then we observe the destructive interference. When constructive interference is observed, that time we observed the bright fringes, and when destructive interference is produced, that time we observe the डार्क फ्रिंजेस. या PQ स्क्रीनवरती आपल्याला डार्क अँड ब्राईट फ्रिंजेसचा पॅटर्न, टोटल इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे, जो की आपल्याला या स्लिट्स थ्रू लाईट आपल्याला इंटरफेअर झालेली ऑब्झर्व होणार आहे. आता हेच आपण जे इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्झर्व करतो आहे ऑन दी स्क्रीन PQ, आपल्याला जे डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस इथं प्रोड्यूस झालेले ऑब्झर्व होणार आहे. तर या फ्रिंजेसमध्ये पाथ डिफरन्स किती असू शकतो, फ्रिंज विड्थ काय आपण फाइंड आउट करू शकतो, हे आपल्याला मॅथमॅटिकली फाइंड आउट करायचं आहे. पुढचा आपण पॉईंट बघूयात. बघा, मॅथमॅटिकली ऑब्झर्व करण्यासाठी आपण एक डायग्रॅमॅटिकल ऑब्झर्वेशन घेऊयात. इथं आपण दोन सोर्सेस घेतलेले आहेत. बघा, S1 अँड S2. हिअर वी हॅव दी टू सोर्सेस S1 अँड S2. हे दोन सोर्सेस जे आहेत हे आपण एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती स्क्रीन PQ जी आहे, या स्क्रीन PQ पासून सर्टन डिस्टन्स D वरती, कॅपिटल D वरती आपण प्लेस केलेले आहेत. अँड दिस सोर्सेस S1 अँड S2 बोथ आर सेपरेटेड बाय स्मॉल डिस्टन्स स्मॉल d. म्हणजेच दोन्ही जे सोर्सेस आहेत S1 S2 हे दोन्ही सोर्सेस हे स्मॉल d एवढ्या डिस्टन्सने सेपरेट झालेले आहेत. आणि या दोन्ही सोर्सपासून जी ऑब्झर्विंग स्क्रीन आहे PQ, तर ही कॅपिटल D एवढ्या डिस्टन्सवरती आपण प्लेस केलेली आहे. दी वेव इज ट्रॅव्हलिंग अलॉंग दी एक्स ॲक्सिस. ही जी वेव आपण ऑब्झर्व करतोय, दॅट वेव्ज फ्रॉम सोर्स S1 अँड S2, ऑल दॅट वेव्ज आर ट्रॅव्हल अलॉंग दी एक्स ॲक्सिस. आणि जो PQ स्क्रीन आपण इथं प्लेस केलेला आहे, दॅट PQ स्क्रीन इज अलॉंग दी YZ प्लेन. YZ प्लेनमध्ये तुमचा PQ हा स्क्रीन इथं प्लेस केलेला असणार आहे, किंवा एनी स्क्रीन, ऑब्झर्विंग स्क्रीन आपण लक्षात घेऊयात. हिअर आता बघा, या S1 अँड S2 या दोन पॉईंटचा एक्झॅक्ट सेंट्रल पॉईंट, हिअर वी कन्सिडर दी सेंट्रल पॉईंट और दॅट इज दी ओरिजिन. सेंट्रल पॉईंट O हा एक्झॅक्ट ओरिजिन तुम्हाला दिसणार आहे. दॅट S1 अँड S2 यांच्यामधलं जे डिस्टन्स आपण स्मॉल d कन्सिडर केले, या स्मॉल d मध्ये आपल्याला हा O पॉईंट ऑब्झर्व होतो आहे. दॅट O इज कन्सिडर्ड ॲज दी ओरिजिन ऑफ ॲक्सिस. हा तुमचा O जो असेल तो ओरिजिन ऑफ ॲक्सिस असणार आहे. आणि एक्झॅक्ट त्याच्या सिमिलर D, कॅपिटल D एवढ्या डिस्टन्सवरती O' हा पॉईंट आपल्याला ऑब्झर्व होईल ऑन दी स्क्रीन. या स्क्रीनवरती O' हा पॉईंट तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे. आता हा O' जो पॉईंट असेल तो एक्झॅक्ट सेंट्रल पॉईंट असणार आहे, कारण O इज कन्सिडर्ड ॲज दी ओरिजिन. त्यामुळे त्याच्या एक्झॅक्ट समोरचा पॅरलल पॉईंट जो असणार आहे O' हा स्क्रीनवरती, किंवा जे आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व होणार आहे त्या इंटरफरन्स पॅटर्नमध्ये तो सेंट्रल पॉईंट असणार आहे. बिकॉज दिस O' इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम S1 अँड S2.
S1 आणि S2 पासून हा O डॅश जो आहे तो इक्वल डिस्टन्सवरती आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. मग इफ दी O डॅश इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम S1 अँड S2, त्यामुळे S1 S2 कडून येणाऱ्या ज्या लाईट वेव्ज आपल्याला ऑब्झर्व होतील, दॅट लाईट वेव्स ट्रॅव्हल दी सेम डिस्टन्स और दॅट वेवलेट्स ट्रॅव्हल्स दी सेम डिस्टन्स, इक्वल डिस्टन्स त्या ट्रॅव्हल करणार आहेत अँड दॅट रिचेस ॲट O डॅश इक्वली और that time we observed the two waves will be in phase at O dash. या O dash वरती ज्या वेव्स तुम्ही ऑब्झर्व कराल तर त्या वेव्स ह्या इन फेज असणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण लाईट वेवलेट्स फ्रॉम सोर्स S1 अँड S2 ट्रान्समिट करतोय अँड फ्रॉम दॅट टू वेवलेट्स we observe the interference pattern, and when we observe the O dash point, then at O dash point that waves reaches in phase. O dash वरती ज्या waves येतील तर त्या in phase असतील. so रिझल्टंट जर आपण त्या O डॅश पॉईंटवरती ऑब्झर्व केला, देन ॲट O डॅश पॉईंट वी ऑब्झर्व दी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. या O डॅश पॉईंटवरती आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑब्झर्व होणार आहे, बिकॉज बोथ वेव्ज कमिंग फ्रॉम S1 अँड S2 आर इन फेज व्हेन दे रिचेस ॲट पॉईंट O डॅश. म्हणजेच आपल्याला इथं ब्राईट स्पॉट ऑब्झर्व होईल. ए डॅशला आपल्याला ब्राईट स्पॉट ऑब्झर्व होणार आहे आणि हा जो ब्राईट स्पॉट असेल और वी कॅन कॉल्ड ॲज ब्राईट फ्रिंजेस, हा जो ब्राईट फ्रिंज असणार आहे दॅट इज दी सेंट्रल फ्रिंज. हा सेंट्रल फ्रिंजेस तुम्हाला तिथं सेंट्रल ब्राईट फ्रिंज तिथं आपल्याला ऑब्झर्व होणार आहे इन दॅट इंटरफरन्स पॅटर्न. या इंटरफरन्स पॅटर्नमधला हा तुमचा सेंट्रल फ्रिंज असणार आहे. म्हणजे आपल्याला बघा, जर आपण कोणताही पॉईंट असा स्क्रीनवरती कुठलाही पॉईंट असा न लक्षात घेता एक्झॅक्ट सेंट्रल पॉईंट लक्षात घेतला तर तुम्हाला तिथं ब्राईट फ्रिंज ऑब्झर्व होणार आहे. सेंट्रल पॉईंट मीन्स द पॉईंट ऑन दी स्क्रीन विच इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम दी S1 अँड S2. S1 आणि S2 पासून इक्वी डिस्टन्स असणारा जर पॉईंट आपण एखादा स्क्रीनवरती कन्सिडर केला तर त्या पॉईंटवरती आपल्याला ब्राईट फ्रिंज क्रिएट झालेला ऑब्झर्व होणार आहे. मीन्स वी ऑब्झर्व ॲट दॅट पॉईंट कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपल्याला त्या पॉईंटला ऑब्झर्व होणार आहे. मग स्क्रीनवरती जो आपण टोटल इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करतोय तर बाकीचे जे ब्राईट फ्रिंजेस प्रोड्यूस होणार आहेत अदर दॅन दॅट सेंट्रल ब्राईट फ्रिंज, या सेंट्रल ब्राईट फ्रिंज सोडून दुसऱ्या ज्या ब्राईट फ्रिंजेस प्रोड्यूस होतील तर त्यांच्या पोझिशन या टोटल स्क्रीनवरती कुठं असू शकतात. तर ह्या टोटल पोझिशन्स आपल्याला इथं ब्राईट फ्रिंजेसच्या फाइंड आउट करता येऊ शकतात. ते आपण पुढे ऑब्झर्व करणार आहोत. बघा, टू ऑब्झर्व दी ब्राईट फ्रिंजेस एनीवेअर ऑन दी स्क्रीन. स्क्रीनवरती कोणत्याही एका पॉईंटला तयार होणाऱ्या ब्राईट फ्रिंजेसची पोझिशन आपल्याला जर ऑब्झर्व करायची आहे, सो फॉर दॅट कन्सिडर्ड ए पॉईंट P. आपण त्यासाठी हा पॉईंट P या स्क्रीनवरती पॉईंट P असा कन्सिडर केला आहे की जो सेंटर O डॅशपासून Y एवढ्या डिस्टन्सवरती आहे. Y एवढा डिस्टन्स त्या P पॉईंट आणि O डॅशमध्ये आहे. इथं P पॉईंट आणि O डॅशमध्ये डिस्टन्स आहे. म्हणजे सेंट्रल पॉईंटपासून P हा Y एवढ्या डिस्टन्सवरती आहे. नाव दी वेव्ज कमिंग फ्रॉम S1 अँड S2. S1 आणि S2 कडून येणाऱ्या ज्या वेव्ज आहेत दॅट रिचेस ॲट पॉईंट P. या P पॉईंटवरती त्या येतील. बट नाव दी वेव्ज ट्रॅव्हल फ्रॉम S1 अँड S2. S1 आणि S2 कडून ज्या वेव्ज आता ट्रॅव्हल होतील अप टू पॉईंट P, दॅट
ट्रॅव्हल्स डिफरंट डिस्टन्स टू रीच ॲट पॉईंट पी. या पॉईंट पीपर्यंत येण्यासाठी या वेव्ज वेगळं डिस्टन्स कव्हर करतील. कारण S1 पासून पी हा S1 पासून बघा आपण काय बघतो, S1 जो सोर्स आहे या सोर्सपासून पी हे डिस्टन्स S1P एवढं आपण कन्सिडर करूयात. आणि S2 पासून पीचं डिस्टन्स हे S2P असं आपण कन्सिडर केलं तर S1 आणि S2 या दोन सोर्सपासून ज्या वेव्ज ट्रॅव्हल करतील दॅट वेव रिचेस टू दी पॉईंट P दॅट कव्हर्स दी डिफरंट डिस्टन्स. वेगवेगळ्या डिस्टन्स कव्हर करून या पॉईंट Pपर्यंत वेव्ज ट्रॅव्हल होतील. म्हणजेच ज्या वेव्ज Pकडे येत आहेत दॅट आर नॉट इन फेज. ह्या वेव्ज आता आपल्याला P पॉईंटवरती जे आलेले असतील दी वेव रिचेस P विल नॉट बी दी सेम फेज. त्या P पॉईंटवरती येणाऱ्या वेव्ज ह्या सेम फेजमध्ये असतीलच असं नाही. मग या पॉईंट Pवरती ब्राईट फ्रिंजच आहे किंवा डार्क फ्रिंज प्रोड्यूस होते हे आपण कसं कन्सिडर करणार, दॅट इज ऑब्झर्वड बाय फ्रॉम दी पाथ डिफरन्स. हे आपल्याला पाथ डिफरन्सवरून ऑब्झर्व होणार आहे. जर पाथ डिफरन्स म्हणजे बघा काय असेल, S2P and S1P हे तुम्हाला दोन पाथ्स ऑब्झर्व होत आहेत. तर या दोघांमध्ये जो डिफरन्स ऑब्झर्व होणार आहे या डिफरन्सवरून आपल्याला टोटल ॲट दी पॉईंट P ब्राईट फ्रिंज प्रोड्यूस होती आहे की डार्क फ्रिंज प्रोड्यूस होते हे आपल्याला ऑब्झर्व करता येईल. देन वी हॅव दी कंडिशन्स फॉर दॅट. इफ पाथ डिफरन्स म्हणजेच S2P मायनस S1P दिस पाथ डिफरन्स इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा. जर पाथ डिफरन्स हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा म्हणजेच वेवलेंथ जर असेल, द टू वेव्ज अरायझिंग देअर विल बी इंटरफेअर कन्स्ट्रक्टिवली. म्हणजेच जर पाथ डिफरन्स हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल तर तुम्हाला तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑब्झर्व होईल. म्हणजेच पॉईंट Pला ब्राईट फ्रिंज तयार झालेली दिसणार आहे. किंवा ज्यावेळेस पाथ डिफरन्स हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल तेव्हा. मग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किंवा डार्क फ्रिंज केव्हा तुम्हाला तिथं ऑब्झर्व होईल, इफ दी पाथ डिफरन्स इज हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ दी लॅम्बडा. जर पाथ डिफरन्स म्हणजेच S2P अँड S1P हे S2P अँड S1P हे आपण दोन डिस्टन्सेस इथे लक्षात घेतो. S2P मायनस S1P हे इफ दिस पाथ डिफरन्स इज हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल then we observe the destructive interference at point P means dark fringe will be located at P. म्हणजेच या P पॉईंटवरती आपल्याला डार्क फ्रिंज प्रोड्यूस झालेली ऑब्झर्व होणार आहे. बघा त्यासाठी आपल्याकडे ही जी डायग्रॅम आहे त्यावरून आपण पाथ डिफरन्स फाइंड आउट करू शकतो. पाथ डिफरन्सवरून आपल्याला फ्रिंज विड्थ फाइंड आउट करता येऊ शकते. ती कशी करता येईल, मॅथमॅटिकली आपण ते ऑब्झर्व करूयात. बघा शेजारच्या डायग्रॅमवरून आपल्याला लक्षात येतं, फ्रॉम दॅट डायग्रॅम वी हॅव दी टू सोर्सेस S1 अँड S2 अँड दिस टू सोर्सेस आर प्लेस्ड ॲट डिस्टन्स कॅपिटल D फ्रॉम दी स्क्रीन. आणि दोन्ही सोर्सेसमध्ये डिस्टन्स क्रिएट झालेला आहे स्मॉल d. म्हणजेच S1 S2 यांच्यामध्ये डिस्टन्स आहे D आणि स्क्रीन म्हणजेच आपण इथं घेऊयात S2 डॅश किंवा S1 डॅश या हे जे डिस्टन्स आहे ती आहे कॅपिटल D.
हिअर वी कन्सिडर्ड ओ डॅश पॉईंट. हा जो ओ डॅश पॉईंट जो आहे तो सेंट्रल पॉईंट असणार आहे. या ओ डॅश पॉईंटला आपल्याला सेंट्रल ब्राईट फ्रिंज ऑब्झर्व होणार आहे. तर या सेंट्रल ब्राईट फ्रिंजपासून ज्या दुसऱ्या ब्राईट फ्रिंजेस किंवा डार्क फ्रिंजेस ज्या होतात तर त्यांचं डिस्टन्स किती असू शकतं हे आपण फाइंड आउट करतोय. फॉर दॅट हिअर वी कन्सिडर द पॉईंट पी. डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय पी पॉईंट आपण असा कन्सिडर केला आहे की ज्याच्यावरती आपल्याला ब्राईट फ्रिंज की डार्क फ्रिंज आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आपण ओ डॅश पी हे डिस्टन्स कन्सिडर केलेलं आहे वाय. दॅट डिस्टन्स इज वाय. नाव बिकॉज ऑफ दॅट वी गेट दी 2 ट्रायंगल्स. या कन्स्ट्रक्शनवरून आपल्याला 2 ट्रायंगल्स मिळतात. फर्स्ट ट्रायंगल इज S1 डॅश P. या S1 डॅश P इथं बघा अँगल जो होणार आहे S1 डॅश P ही S1 डॅश जी लाईन असणार आहे ती परपॅन्डिक्युलर आहे स्क्रीनला, म्हणजे तिथं 90 डिग्री अँगल होतोय. म्हणजे आपला हा जो ट्रायंगल असणार आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यावरून आपल्याला हा S1P इज द हायपोटेनस. ठीक आहे. सो हिअर वी यूज द लॉ S1P स्क्वेअर इक्वल टू S1 डॅश स्क्वेअर असेल म्हणजेच D स्क्वेअर प्लस हे असेल Y S1 डॅश P. पण S1 डॅश P म्हणजेच असेल Y मायनस D/2. आता हे डिस्टन्स कसं काय आपण काढतोय बघा. आपण डायग्राम थोडक्यात बघूयात. काय केलेलं आहे आपण हे बघा. आपल्याकडे 2 सोर्सेस आहेत S1 आणि दुसरा आहे S2. S1 आणि S2 D एवढ्या डिस्टन्सवरती आहेत या स्क्रीनपासून. ही स्क्रीन आहे. या स्क्रीनपासून S1 आणि S2 D एवढ्या डिस्टन्सवरती आहेत. हे पूर्ण S1 S2 हे डिस्टन्स आहे स्मॉल d आणि हा आहे त्याचा सेंट्रल पॉईंट म्हणजे ओरिजिन. म्हणजे या पॉईंटपासून S1 हे डिस्टन्स असेल D/2 आणि ह्या O पॉईंटपासून खालचं डिस्टन्स असेल D/2. तसंच हा आपण पॉईंट त्याच्या सिमिलर पॉईंट आपण इथे लक्षात घेतला O डॅश, म्हणजे हे डिस्टन्स असणार आहे D/2 आणि हेही डिस्टन्स असणार आहे D/2. हाफ डिस्टन्स, टोटल डिस्टन्स आहे D म्हणजे हाफ असणार आहे D/2. आणि इथं आपण P पॉईंट कन्सिडर केला आहे. तर या P पॉईंट पासून सेंट्रल पॉईंट O हा Y एवढा आहे. एवढं त्याचं डिस्टन्स आहे Y. हे जर डिस्टन्स Y आहे तर आपण इथं लक्षात फक्त घेतोय S1 डॅश P किंवा इथं S2 डॅश P असं डिस्टन्स लक्षात घेतोय. हा याचा हायपोटेनस या आपण ट्रायंगल लक्षात घेतला तर हा S1P स्क्वेअर होईल. S1P स्क्वेअर आणि दुसरे काय असणार आहे इक्वल टू मग आपण काय घेणार S1 डॅश स्क्वेअर प्लस P S1 डॅश असं असणार आहे. S1 डॅश स्क्वेअर प्लस P S1 डॅश असणार आहे D आणि P S1 डॅश असेल. P S1 डॅश कसा काढणार तर टोटल P2O इज Y पण O2 S1 डॅश इज D/2. त्यामुळे Y मधून D/2 मायनस केला की आपल्याला P2 S1 डॅश हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट होतं आहे. त्यामुळे आपण इथं काय घेणार आहोत Y मायनस D/2 स्क्वेअर म्हणजेच S1P स्क्वेअर इक्वल टू D स्क्वेअर प्लस Y मायनस D/2 स्क्वेअर असं आपल्याला इथं डिस्टन्स मिळालेला आहे. सिमिलरली वी ऑल्सो ऑब्झर्व दी ट्रायंगल. नेक्स्ट ट्रायंगल आपण इथं ऑब्झर्व करतोय
S2 डॅश P हा आपण इथं ट्रायंगल लक्षात घेतला आहे. याच्यावरून आपल्याला डिस्टन्स मिळतं आहे S2P स्क्वेअर इक्वल टू डी स्क्वेअर प्लस वाय प्लस डी बाय 2 स्क्वेअर. आता हे कसं काय बघा. सेम S2 डॅश म्हणजे असणार आहे D. इथं तुम्हाला हे डिस्टन्स इथं मिळालेलं आहे. इथं आपण लॉ यूज केला तर हा तर तुमचा हायपोटेनस असेल S2P. हा हायपोटेनस असणार आहे आणि S2 डॅश हे डिस्टन्स आहे D आणि P2 डॅश हे डिस्टन्स आपल्याला माहिती नाही आहे, आपण काढू शकतो पण, कारण का P2O हे डिस्टन्स आपण कन्सिडर केलं आहे Y अँड O2S2 डॅश हे डिस्टन्स आहे D/2 हाफ डिस्टन्स. मग Y मध्ये D/2 जर ॲड केला तर टोटल हे डिस्टन्स आपल्याला मिळेल PS2 डॅश. हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट होऊ शकतं अँड दॅट डिस्टन्स इज Y प्लस D/2 स्क्वेअर. असे आपल्याला दोन्ही डिस्टन्सेस ऑब्झर्व झालेत. बट हिअर आपला पर्पज काय, टू फाइंड आउट दी पाथ डिफरन्स. सो हिअर वी टेक दी डिफरन्स ऑफ these two distances S1P स्क्वेअर मायनस S2P स्क्वेअर. काय होऊ शकतं, ह्या दोघांचं आपण सबस्ट्रॅक्शन करतोय. सॉरी, आपण असं घेऊयात S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर. S2 इज D स्क्वेअर प्लस Y प्लस D/2 स्क्वेअर. ठीक आहे, मायनस काय D स्क्वेअर प्लस Y मायनस D/2 स्क्वेअर. हे आपण हा ब्रॅकेट टोटली आपण सॉल्व केला तर आपल्याला काय मिळतं बघा, D स्क्वेअर प्लस Y. याला आपण साधा आपलं मॅथमॅटिकल ऑपरेशन इथं यूज करूयात. कोणतं, A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरचा इथं आपण इक्वेशन यूज करणार आहेत. सो Y स्क्वेअर प्लस 2Y D/2 प्लस D/2 स्क्वेअर. हे पहिल्याचं झालं. तर नेक्स्ट मायनस D स्क्वेअर, इथं मायनस आणि हा ब्रॅकेट आपण सॉल्व केला. Y स्क्वेअर मायनस 2Y D/2 प्लस D/2 स्क्वेअर. हा मायनस साईन या ब्रॅकेटला जाणार पूर्ण आतमध्ये, त्यामुळे आपल्याला इथं काय मिळेल बघा. इथं ऑलरेडी आपल्याला इथं लक्षात येते या इक्वेशनमध्ये D स्क्वेअर, पण इथं मायनस आहे त्यामुळे हा कॅन्सल होणार आहे. राहते Y स्क्वेअर प्लस 2Y. हिअर y also get cancel. So Y D प्लस D स्क्वेअर बाय 4. हा मायनस या आतमध्ये गेला तर देन हिअर मायनस Y स्क्वेअर प्लस 2 गेट कॅन्सल प्लस YD मायनस D स्क्वेअर बाय 4. इथं बघा या टर्मला अपोजिट साइन्स आहेत त्यामुळे हे दोन्ही कॅन्सल होतात. ही टर्म y स्क्वेअर अपोजिट साईन असल्यामुळे हे दोन्ही कॅन्सल होतात. राहतात फक्त YD दोन्हींना इक्वल साईन आहे. सो वी गेट S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इक्वल टू 2YD असं आपल्याला इथं ऑब्झर्वेशन मिळालेलं आहे. नेक्स्ट बघा, हिअर नाव वी गेट S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इक्वल टू 2YD असं मिळालेलं आहे. पण इथं आपण रूल यूज करू शकतो A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इक्वल टू A मायनस B इंटू B A प्लस B असा रूल इथं आपण यूज करू शकतो. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचा तो काय होऊ शकतो, A मायनस B A प्लस B.
ठीक आहे. आता इथं बघा, तो जर रूल आपण यूज केला, देन हिअर वी गेट S2P मायनस S1P, S2P प्लस S1P इक्वल टू 2YD. म्हणजेच पाथ डिफरन्स S2P मायनस S1P इक्वल टू 2YD डिवाइड बाय S2P प्लस S1P असं आपल्याला इथं रिलेशन मिळालेलं आहे. म्हणजेच पाथ डिफरन्स जो आपण डेल्टा एलने इथे इंडिकेट केलेला आहे, दॅट इज 2YD divided by S2P plus S1P. But here we also find out that S2P plus S1P. If we find out D by D, small d upon capital D, that is less than 1. हा जर डिफरन्स आपण घेतला तर तो खूप मिनिमम येणार आहे. सो S2P प्लस S1P इज नियरली 2D. हा आपल्याला नियरली काय ऑब्झर्व होईल, 2D ऑब्झर्व होणार. तर याच्यावरून आपल्याला डेल्टा म्हणजेच पाथ डिफरन्स इथं आपल्याला ऑब्झर्व होईल. दॅट पाथ डिफरन्स इज 2YD डिवाइड बाय 2 capital D. इथं 2 to get cancel, so delta L means the path difference is equivalent to Y into D by capital D. That is the formula for the path difference. हा आपला मिळालेला आहे पाथ डिफरन्स. पण आता हा पाथ डिफरन्स किती असेल त्यावेळेस जेणेकरून आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स और डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फाइंड आउट होऊ शकतो. वी हॅव द कंडिशन फॉर दिस कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स और फॉर दी ब्राईट फ्रिंजेस अँड दी डार्क फ्रिंजेस. काय बघा, फर्स्ट कंडिशन आपण काय बघितलेलं, दी फर्स्ट कंडिशन फॉर constructive interference. बघा, we know the path difference for constructive interference, path difference is integral multiple of the lambda. So here delta L for the constructive interference, delta L means path difference y n nth ब्राइट बँड असेल असं आपण कन्सिडर करूयात. सो yn d by d is equivalent to n lambda, because here we know that the path difference is integral multiple of the lambda for constructive interference pattern or for the bright fringes. So from that equation, the lambda n equivalent to n lambda capital D by D. फक्त आपण हे जे दोन इक्वेशन्स इथं दिसत आहेत यांचं फक्त रिअरेंजिंग केलेलं आहे. वाय एन इक्विव्हॅलंट टू एन लॅम्बडा, फक्त स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी शिफ्ट केलेला आहे या साईडला. सो रिव्हर्स झाला आहे तो डी अपॉन डी. yn equivalent to n lambda d upon d. Here n equivalent to 0 plus minus 1 plus minus 2 and so on. इथं n ची किंमत ही 0 1 2 3 अशी तुमची इन्क्रीज होत जाणार आहे. फॉर दी ब्राईट फ्रिंजेस और फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न n म्हणजे जो आपण इंटिग्रल मल्टिपल इथं म्हणतोय, दॅट n हॅविंग व्हॅल्यू 0 1 2 3 4 अँड सो ऑन. नाव फॉर दी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे आता इथं एक लक्षात आले आपल्याला, when we observe such condition we get the bright fringes. Now for the dark fringes साठी आपण कसं बघू शकतो बघा. for dark fringes S2P minus S1P इक्वल टू आपल्याला काय मिळालेलं आहे, दॅट इज डेल्टा एल, दॅट इज वाय एन डी बाय डी. बट
फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कंडिशन इज हाफ ऑफ द इंटिग्रल मल्टिपल. आणि त्यामुळे आपल्याला हाफ ऑफ इंटिग्रल मल्टिपल काय म्हणू शकतो आपण, n मायनस हाफ ऑफ दी लॅम्बडा, n मायनस हाफ ऑफ दी लॅम्बडा, दॅट इज दी इंटिग्रल हाफ ऑफ दी इंटिग्रल मल्टिपल. आणि याच्यावरून पुन्हा आपल्याला लॅम्बडा वाय एन इक्वल टू n मायनस हाफ इंटू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन डी असं आपल्याला इथं इक्वेशन ऑब्झर्व होणार आहे. वेन we observe the destructive interference pattern, for that we use that equation. म्हणजेच आपण जर पाथ डिफरन्स काढत असू, then the path difference is integral half of the integral multiple of the lambda, and equation become as such. Here n is changes from plus minus 1 plus minus 2 and so on. n ची किंमत या कंडिशनमध्ये 1 2 3 अशा पद्धतीने चेंज होत राहणार आहे. बघा, जर आपण आता कोणत्याही दोन डार्क किंवा एनी टू ब्राईट फ्रिंजमध्ये आपण जर डिस्टन्स फाइंड आउट केलं, देन द डिस्टन्स इज इक्वल. हे डिस्टन्स तुम्हाला इक्वल ऑब्झर्व होणार आहे, अँड दॅट इज रिटन ॲज सच वाय एन प्लस 1 मायनस वाय एन, दॅट इज दी फ्रिंज विड्थ, और दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डेल्टा वाय. हे काय असणार आहे, तुमचे फ्रिंज विड्थ असणार आहे, कारण डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह डार्क और एनी टू सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंज जर आपण फाइंड आउट केलं तर दॅट इज इक्वल. म्हणजे कोणत्याही दोन ब्राईट फ्रिंजेसमध्ये किंवा कोणत्याही दोन डार्क फ्रिंजेसमध्ये जर आपण डिस्टन्स फाइंड आउट केलं तर ते तुम्हाला इक्वी डिस्टन्सवरती असलेले ऑब्झर्व होणार आहेत. जर so here we find out the fringe width. तर याच्यावरून आपल्याला इथं जे आपण फाइंड आउट केलेले याच्यावरून फ्रिंज विड्थ आपल्याला ऑब्झर्व होणार, दॅट इज W is the fringe width. W is equal to lambda d capital D upon small d, and that is the formula for the fringe width, and the distance between any two successive dark or bright fringe is equal. हे आपल्याला इक्वल ऑब्झर्व होणार आहेत, आणि त्याच्या थ्रू आपल्याला फ्रिंज विड्थ ऑब्झर्व होते, W इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी. नाव फ्रॉम इक्वेशन बघा, आपण हे इक्वेशन फाइंड आउट केले, डेल्टा एल इक्वल टू वाय एन डी बाय capital D equal to n lambda. From this equation and the equation W equal to lambda capital D upon D, from these two equation we will find out the phase difference between the two waves. या दोन्ही equations वरून आपल्याला phase difference find out करता येऊ शकतो. And now we have the relation between phase difference and the path difference, and that relation is written as such: delta phi is the phase difference equal to 2 pi upon lambda into delta L is the relation between phase difference and path difference. Delta L is the path difference, delta phi is the phase difference, and this equation gives the relation between phase difference and the path difference, that is also written as such: delta phi equal to y d by d into 2 pi upon लॅम्बडा. कारण इथं आपल्याला डेल्टा एलचा फॉर्म्युला इथं आहे आपल्याकडे, आणि तोच आपण इथं सबस्टिट्यूट केला. सो फाय फेज डिफरन्स आपल्याला इथं ऑब्झर्व होईल, फेज डिफरन्स बिटवीन दी टू वेव्स रिचिंग
ॲट पॉईंट पी, जो आपण पॉईंट पी इथं लक्षात घेतला आहे, त्या पॉईंट पी वरती येत असताना फेज डिफरन्स आपल्याला इथं फाइंड आउट करता येऊ शकतो बाय दिस फॉर्म्युला डेल्टा फाय इक्वल टू वाय इंटू स्मॉल डी डिवाइड बाय कॅपिटल डी 2 पाय अपॉन लॅम्बडा. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे फॉर्म्युलेज इथं बघितलेले आहेत. बघा, ते जे फॉर्म्युलेज आहेत, फर्स्ट आपण बघितलेलं आहे पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स काय आपण फाइंड आउट केला, तर डेल्टा एल इक्वल इज इक्वल टू वाय इंटू डी अपॉन डी, हा आपण फाइंड आउट केला, दॅट इज इक्विव्हॅलंट टू एन लॅम्बडा. देन फ्रॉम दिस we will find out we obtain the fringe width, that is W is equivalent to lambda capital D upon D, and then by using all these equation we find out the relation between path difference and the phase difference. That relation is delta phi equal to 2 pi upon lambda into delta L. So phase difference is written as such, delta phi equal to y into small d upon capital D into 2 pi upon lambda. अशा आपल्याला इथं महत्त्वाची इक्वेशन्स इथं ऑब्झर्व झालेले आहेत. बाय युजिंग दीज इक्वेशन्स वी विल कॅल्क्युलेट एनी न्यूमरिकल्स. फ्रिंज विड्थ फाइंड आउट करायला आपल्याला सांगितलं जाऊ शकतं, त्यावरती न्यूमरिकल्स असू शकतात. फेज डिफरन्ससुद्धा आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे फॉर्म्युलेज आपण लक्षात घेणार आहोत. तर बघा, कंडिशन्स आपण लक्षात घेऊयात. नेक्स्ट पॉईंट, कंडिशन्स ऑफ इंटरफरन्स पॅटर्न. जो फेज डिफरन्स आहे, फेज डिफरन्ससाठी कंडिशन्स काय असणार आहेत, इंटरफरन्स पॅटर्न ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतोय, फॉर दॅट ती फेज डिफरन्स किती असायला हवा. जसं आपण पाथ डिफरन्स लक्षात घेतला, फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाथ डिफरन्स इज दी इंटिग्रल मल्टिपल ऑफ दी लॅम्बडा, आणि फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स हाफ ऑफ दी इंटिग्रल मल्टिपल ऑफ दी लॅम्बडा, हे आपण पाहिलेलं आहे. तसं फेज डिफरन्सच्या रिलेटेड कंडिशन्स काय असू शकतात, तर ते आपल्या स्क्रीनवरती समोर दिसत आहेत. कंडिशन्स ऑफ इंटरफरन्स पॅटर्न. फर्स्ट कंडिशन असणार आहे द कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स. काय असेल, तर दॅट इज डेल्टा फाय इक्वल टू 2 पाय एन, और डेल्टा फाय एन सुद्धा आपण म्हणू शकतो. डेल्टा फाय एन इक्वल टू 2 पाय इंटू एन, वेअर एन इज चेंजेस फ्रॉम 0 plus minus 1 plus minus 2 and so on. And next condition for destructive interference, phase difference is given as such, delta phi equal to or delta phi n equal to, इथे आपण म्हणणार आहोत डेल्टा फाय एन, डेल्टा phi n is equivalent to n minus half into 2 pi. That is condition for the destructive interference. Here n equivalent to plus minus 1 plus minus 2 and so on. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये एन व्हॅरी होतो 1 2 3 असा, आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर एन व्हॅरी होणार आहे 0 1 2 and so on. So here we observed the total 4 condition, 2 for the path difference and next 2 for the phase difference, and we also observed the important formulas related to fringe width, path difference and phase difference also. Now here we stop. काही शंका असतील तर तुम्ही मला क्वेश्चन करू शकता. या चॅप्टरच्या नोट्सबरोबरच मी एक असाइनमेंट पेज टाकणार आहे. ते असाइनमेंट पेज बघायचं आहे आणि त्या असाइनमेंट पेजवरून तुम्ही होमवर्क कंप्लीट करणार आहात.
Okay student, bye.